हेलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फ्री कोचिंगवाला. तर आज आपण इयत्ता 10वीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधला पहिला चॅप्टर म्हणजे ग्रॅव्हिटेशन सुरू करीत आहोत. ठीक आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत जे की आपण कव्हर करणार आहोत. तर त्यातला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. सेकंड आहे केपलर्स लॉज. थर्ड आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. चौथा आहे फ्री फॉल. नंतर पाचवा आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सहावा आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि सातवा आहे एस्केप वेलॉसिटी. तसे 7 वेगवेगळे टॉपिक्स आपण ह्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधले कव्हर करणार आहोत. ठीक आहे. हां, पण त्याआधी मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की हे टॉपिक आपण पूर्ण इन डिटेल घेणार आहोत. सर्व टॉपिक घेणार आहोत, प्लस आपण एक्झरसाइज पण घेणार आहोत या चॅप्टरची. ठीक आहे. चॅप्टरमधला कुठलाही कन्सेप्ट सुटणार नाही, सर्व कन्सेप्ट घेतले जातील. एकूण एक गोष्ट इन डिटेलमध्ये समजवली जाईल. सर्व कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील जर तुम्ही केअरफुली हा व्हिडिओ पाहाल तर. ठीक आहे. सिरीजमध्ये येणार चॅप्टर. ठीक आहे. चॅप्टर्स येणार आणि चॅप्टरचे वेगवेगळे पार्ट पण येणार सिरीजमध्ये. तर सर्व कन्सेप्ट इन डिटेल घेतले जातील, एक्झरसाइज पण घेतले जातील जर तुम्ही केअरफुली पाहाल तर व्हिडिओ. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी जेव्हा शिकवणार, मी तुम्हाला शिकवणार आहे ह्या व्हाईट बोर्डवर. ओके. पण माझ्याकडे ब्लॅक बोर्ड नाही आणि ग्रीन बोर्डसुद्धा नाही. सो मी तुम्हाला शिकवणार आहे याच्यावरच. पण डोंट वरी, तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. इन डेप्थ घेणार आहोत आपण जर तुम्ही व्हिडिओ केअरफुली पाहाल तर. ओके, ही माझी गॅरंटी. तर ह्याच्यावर आपण शिकवणार आहोत. हा माझा व्हाईट बोर्ड आणि ही पेन ब्ल्यू पेन. ओके. तर मला हे सांगायचं आहे की आता तुमच्याकडे तुम्ही नोट्स वगैरे बनवाल. ठीक आहे. मी शिकवणार, तुम्ही नुसते म्हणजे पाहत राहाल. ठीक आहे. लक्षात तर घ्याल, समजून घ्याल, पण फक्त पाहत राहाल किंवा काही जण नोट्स बनवतील. ठीक आहे. तर मला हे सांगायचं आहे की नोट्स तुम्ही असे वेगळे बनवण्यापेक्षा बुकात, ठीक आहे, ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्ही बुकातच अंडरलाईन जर करून ठेवल्या, टेक्स्टबुकमध्ये तुमच्या पुस्तकात अंडरलाईन करून ठेवल्या तर तुम्हाला रिव्हिजन करताना ते सोपं जाईल. ठीक आहे. कारण नोट्समध्ये किंवा बुकामध्ये जर तुम्ही नोट्स बनवले तर त्यात कसं ना चित्र असतात, त्यात ना काही. ठीक आहे. नुसतं वाचत जायचं. सो हे बोरिंग होत जातं. ओके. आणि मग तुम्हाला ते फारसं लक्षात पण राहत नाही. परंतु जितकेदा तुम्ही रिव्हिजन कराल तेवढ्या वेळा जर तुम्ही पुस्तकातूनच जर त्याला रिवाईज करत गेला तर ते चांगलं लक्षात राहतं. ओके. तर त्यामुळे तुम्ही पुस्तकातच नोट्स बनवा. मी जेव्हा तुम्हाला शिकवील, ओके, सपोज मी जर हा पहिलं पेज जर शिकवलं तर ह्यातल्या मी कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे जे की तुम्हाला अंडरलाईन करायची आहे ते मी सांगणार. तितक्या गोष्टी फक्त अंडरलाईन करून ठेवा. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला रिवाईज करायचं असेल, ठीक आहे, पहिल्यांदा पूर्ण चॅप्टर वाचून घ्यायचं. नंतर जे रिव्हिजनची वेळ येते, पेपरची वेळ येते, तेव्हा फक्त ज्या अंडरलाईन केलेल्या गोष्टी आहेत त्याच वाचायच्या. ओके. तर आता माझं हे जुनं पुस्तक आहे तेव्हा यावर काही गोष्टी लिहिलेल्या किचडलेल्या आहेत, त्याकडे तुम्ही फारसं लक्ष देऊ नका. मी तुम्हाला सांगणार की कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्ही अंडरलाईन करून ठेवा किंवा मार्करने हायलाईट करू शकता. ठीक आहे. तर आता आपण सुरू करूया चॅप्टरला. ठीक आहे. तर पहिल्यापासून सर्व गोष्टी मी घेणार आहे. सो सर्वात पहिले आपण बघू कॅन यू रिकॉल. ओके. पहिलं जे आहे ते आहे कॅन यू रिकॉल. ओके. कॅन यू रिकॉल. तुम्ही जे आधी झालेलं आहे ते आठवू शकता का? तुम्हाला आठवतं का? ओके. तर आम्हाला तर 2 दिवसाआधीचं आठवत नाही, हे तर मागच्या वर्षीचं विचारत आहे. ओके. तर डोंट वरी, मी सगळं काय सांगणार आहे. ओके. तर यातला पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ए फोर्स ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. ओके. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ए फोर्स ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स जर आपण अप्लाय केला किंवा ॲक्ट केला, त्यावर ॲक्ट होत आहे फोर्स, तर त्यावर कुठले इफेक्ट्स होतील, काय परिणाम होणार त्याचे. ओके. तर कुठले इफेक्ट्स होतील त्यावर. तर हे बघा, याचा आन्सर जे आहे, सपोज माझ्याकडे
हा एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा स्पंज बॉल आहे, ठीक आहे. आता समजा मी यावर या डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला, ओके, आणि ह्या डायरेक्शननी सुद्धा फोर्स अप्लाय केला, बरोबर, दोन्ही साईडनी. तर काय होणार, हा जर स्पंज बॉल असेल ऑब्व्हियसली त्याचा शेप चेंज होणार, बरोबर. म्हणजे मी जेव्हा याच्यावर फोर्स अप्लाय केला तेव्हा काय होत आहे यावर, तर पहिली गोष्ट म्हणजे त्याचा शेप चेंज होत आहे, ओके. म्हणजे कुठल्या गोष्टीवर जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर एकतर त्याचा शेप चेंज होऊ शकतो, हा इफेक्ट होऊ शकतो, बरोबर. दुसरा काय इफेक्ट होऊ शकतो, ओके, एक तर शेप चेंज होऊ शकतो. सपोज हा जो बॉल आहे हा इथे रेस्ट पोझिशनवर आहे, ओके, ग्राउंडवर रेस्ट पोझिशनवर फुटबॉल आहे समजा, आणि तुम्ही याला जर इकडनं किक केला, ठीक आहे, लाथ मारली, ओके, किक केला याला, तर काय होणार, तो बॉल रेस्ट पोझिशनमध्ये होता आणि आता तो त्याला स्पीड मिळाली आहे आणि तो वेगाने आता पडतोय, बरोबर आहे. म्हणजे आता सेकंड जो चेंज काय इफेक्ट होऊ शकतो, तर एक त्याला वेलॉसिटी चेंज होऊ शकते त्याची, बरोबर. सेकंड चेंज होऊ शकतो ती म्हणजे वेलॉसिटी चेंज, बरोबर, वेलॉसिटी चेंज होऊ शकते. थर्ड काय होऊ शकतं, सपोज मी एखादी कार मूव्ह होते ग्राउंडवर, रोडवरनं, ओके, ही कार आहे, ही मूव्ह होत आहे. आता ही कॉन्स्टंट स्पीडने समज मूव्ह होत आहे आणि सडनली ते ड्रायव्हरने ॲक्सिलरेटर वाढवला, म्हणजे त्यावर काय अप्लाय केला, फोर्स, मेकॅनिकल फोर्सचा आहे तो, ठीक आहे, फोर्स अप्लाय केला. किंवा समजा हाच बॉल आहे, हा कॉन्स्टंट स्पीडने ग्राउंडवर जात आहे कॉन्स्टंट वेलॉसिटीने, आणि तुम्ही मागून त्याला किक केलं, म्हणजे वेलॉसिटी तर आधीच होती, सेकंड काय झालं, त्याचं ॲक्सेलरेशन वाढलं, ओके. म्हणजे वेलॉसिटी चेंज झाली, चेंज इन वेलॉसिटी इज ॲक्सेलरेशन, ठीक आहे, तर त्याची स्पीड वाढली, सो म्हणजे काय झालं, तर ॲक्सेलरेशन, ओके. काय इफेक्ट्स होऊ शकतात, तर पहिलं तर शेप, वेलॉसिटी होऊ शकते चेंज, नंतर ॲक्सेलरेट होऊ शकते एखादी बॉडी, ठीक आहे. दुसरं काय होणार, ठीक आहे, चौथा इफेक्ट सो काय होऊ शकतं आणखी, तर समजा ही बॉडी आता मूव्ह होती आहे, पण मी अचानक पुढे आलो आणि तिला हळूहळू थांबवण्याचा प्रयत्न केला, तर म्हणजे वेलॉसिटी ॲक्सेलरेट होती, आता मी तिला काय केलं आहे, स्पीड कमी केली आहे, म्हणजेच ॲक्सेलरेट केलं, ओके. कशाने, फोर्स अप्लाय केला, कारण मी हाताने अडवतोय म्हणजे त्याच्यावर फोर्स अप्लाय करतोय, फोर्स मीन्स बल, ओके. तर चौथी जी गोष्ट होऊ शकते ते म्हणजे डिसलरेशन, ओके, डिसलरेशन, ओके. आणखी काय चेंज होऊ शकतो, करा विचार. समजा हा इथला बॉल आहे आणि ही एक अशी तिरपी भिंत आहे, आणि समजा तुम्ही या बॉलवर फोर्स अप्लाय केला, ओके. तर ह्याच्यावर जेव्हा फोर्स अप्लाय कराल, तुम्ही ह्या डायरेक्शनने या बॉलला फेकलं ह्या भिंतीवर, म्हणजे तुम्ही याच्यावर फोर्स अप्लाय केला, ओके. आता फोर्स अप्लाय केल्यानंतर इथे जेव्हा भिंतीवर आदळणार बॉल, तेव्हा ऑब्व्हियसली त्याची डायरेक्शन चेंज होणार आणि तो इकडे पडणार, ठीक आहे. म्हणजे काय होऊ शकतं, तर एखाद्या ऑब्जेक्टची जी डायरेक्शन आहे ती चेंज होऊ शकते जर तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय केला तर, बरोबर. नेक्स्ट चेंज येणार डायरेक्शन, बरोबर. आणखी काय चेंज होऊ शकतं, सो नेक्स्ट चेंज होऊ शकतं, समजा हा बॉल इकडनं मूव्ह होत आहे, तर तुम्ही याला फोर्स अप्लाय केला आणि तिकडं तुम्ही उभ्या, तुम्ही त्याला हाताने अडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, ओके. सो आता काय होणार, बॉल तो थांबणार, मीन्स एखादी गोष्ट, एखादी बॉडी जर मोशनमध्ये असेल तर तुम्ही त्यावर फोर्स अप्लाय करून तिला थांबवू शकता, ठीक आहे. म्हणजेच काय, तिचं मोशन थांबवू शकता, सो स्टॉप मोशन, ओके. सो these are the 6 effects, okay, that can be seen when a force is acting on an object, ठीक आहे. 6 इफेक्ट जे आहेत ते आपल्याला दिसू शकतात जर एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केला तर, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस यू आर फॅमिलियर विथ, ओके. कुठले फोर्सेस आहेत ते तुम्हाला माहिती आहे,
ओके, तर आता एक लक्षात घ्या, आपलं जे पूर्ण युनिवर्स आहे त्यात 4 फंडामेंटल फोर्सेस आहे, म्हणजे ते 4 फंडामेंटल फोर्सेस पूर्ण युनिवर्स चालवतात. ओके, त्यांना म्हणतात फंडामेंटल फोर्सेस, आणि हे 4 फंडामेंटल फोर्सेस पूर्ण युनिवर्स चालवतात. ओके, तर कुठले आहे फंडामेंटल फोर्सेस? बरोबर, पहिला आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, सेकंड आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा सध्या इलेक्ट्रिक फोर्स आहे. नंतर आहे मॅग्नेटिक फोर्स, आणि चौथा जो आहे तो आहे न्यूक्लिअर फोर्स. तर हे 4 फोर्सेस जे की फंडामेंटल फोर्सेस आहे हे पूर्ण युनिवर्स चालवतात किंवा यांच्या बेसिसवर युनिवर्स चालतं. हे सायंटिस्टनी शोधले आहे, यावर वेगवेगळे एक्सपेरिमेंट झाले आहे, ऑब्झर्वेशन झाले आहे, आणि तेव्हा सांगितलं गेलं की 4 फंडामेंटल फोर्सेस आहे आणि याच्यावर पूर्ण युनिवर्स चालतं. ठीक आहे, तर आता यातले जे 2 फोर्सेस आहे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फोर्स, यांना कंबाईन करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणतात. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि हा जो न्यूक्लिअर फोर्स आहे त्याला फर्दर डिवाइड केलं जातं स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. ठीक आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर फोर्समध्ये. तर अशा प्रकारचे हे 4 फंडामेंटल फोर्स. आता फंडामेंटल कुठले मग? हा ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोस्टॅटिक, स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर हे 4 फंडामेंटल फोर्सेस आहे जे की पूर्ण युनिवर्स चालवतात. ठीक आहे, त्यामुळेच त्यांना फंडामेंटल फोर्सेस म्हणजे मूलभूत, ओके, मराठीत मूलभूत बले. ओके, मूलभूत फंडामेंटल मीन्स. ठीक आहे, ओके. आता यातला जो पाहणार आहोत आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो की एक फंडामेंटल फोर्स आहे. ठीक आहे, आपला पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ओके, ग्रॅव्हिटेशन हा आपला पहिला चॅप्टर आहे आणि यातला आपण तोच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आज पाहणार आहोत. आता यातला जो 3rd क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट डू यू नो अबाउट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल काय माहिती आहे? आता आम्हाला माहिती असतं आम्ही कशाला शिकायला आलो असतो सर, आहे की नाही? माहिती नाही तेव्हाच आलाय ना तुम्ही, तर मी सांगतो मग. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहिती आहे. पण हा चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर, जरी आता तुम्हाला माहिती नसलं तरी हा चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला खूप काही माहिती होणार ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल. ओके, हां. आणि आता ज्या ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे त्या तुम्ही, हा जो पहिला क्वेश्चन आहे याच्या बाजूला इथे ॲरो दाखवून, ठीक आहे, इथे ॲरो दाखवून इथे बाजूला लिहून ठेवायचे, म्हणजे तुम्ही जेव्हा पुस्तक रेफर कराल तेव्हा डोळ्याखालून एकदा जाईल ते. फंडामेंटल फोर्सेस तसेच कुठले फॅमिलियर विथ ते सुद्धा इथे बाजूला ॲरो दाखवून पेन्सिलने लिहून ठेवायचे. हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येणार नाही, तुम्हाला कोणी विचारणार पण नाही, पण तुम्हाला माहिती असायला हवी. जर तुम्ही पुढे सायन्स घेणार असाल तर हे तर ऑब्व्हियसली माहिती असायला पाहिजे. ओके, तर आता आपण सुरू करूया ग्रॅव्हिटेशन. पण त्याआधी मी जरा तुम्हाला ग्रॅव्हिटेशनची हिस्ट्री सांगू इच्छितो. ओके, काय झालं हिस्ट्री, याच्यासाठी हे सुद्धा पेपरात येणार नाही, इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही वाटल्यास स्किप करू शकता, पण माहिती असू द्या, नॉलेज. ओके, वेस्ट तर जाणार नाही. तर सुरुवातीला जे मांडलं आहे आता आपण पाहू ते म्हणजे हिस्ट्री ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, हिस्ट्री ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर सुरुवातीला मांडलं जायचं की अर्थ जी आहे, आपली जी पृथ्वी आहे, अर्थ इज सेंटर ऑफ प्लॅनेटरी सिस्टम. अर्थ इज द सेंटर ऑफ प्लॅनेटरी सिस्टम, म्हणजे ही आपली अर्थ आहे, ही अर्थ आहे छोटी, आणि बाकी जे प्लॅनेट्स आहेत ते अर्थभोवती फिरतात, सूर्य सुद्धा त्यात पकडून. ओके, इन्क्लुडिंग सन
एव्हरी प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ, मीन्स अर्थ इज ॲट द सेंटर ऑफ द प्लॅनेटरी सिस्टीम, असं आधी मानलं जायचं लोकांमध्ये. ओके. परंतु जेव्हा कॉपर्निकस आला, ठीक आहे, आणि त्याने सांगितलं की अर्थ इज सेंटर नाही आहे. ओके, अर्थ इज नॉट सेंटर ऑफ प्लॅनेटरी सिस्टीम बट सन इज द सेंटर ऑफ प्लॅनेटरी सिस्टीम. ठीक आहे, अर्थ इज नॉट द सेंटर ऑफ प्लॅनेटरी सिस्टीम बट सन इज द सेंटर ऑफ प्लॅनेटरी सिस्टीम, पहिल्यांदा सांगितलं कॉपर्निकस. ओके. नेक्स्ट जो आला तो टायको ब्राहे. आता हा जो आहे तो एका श्रीमंत घराण्यातला होता, खूप पैसा होता. त्याने या सर्व जेवढा त्याची संपत्ती होती तेवढी सर्व त्याने फक्त एकाच गोष्टी लावली, ती म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स. म्हणजे जे अवकाशीय त्याने ऑब्झर्वेशन्स केले. ठीक आहे, रोज तो कितीतरी तास ते ऑब्झर्वेशन करायचं, त्याने नोट डाऊन केले, खूप सारा डेटा त्याने कलेक्ट केला. आणि जेव्हा त्याचा मृत्यू झाला त्याच्या हाताखाली काम करणारा होता केपलर. ओके, हा टायको ब्राहेच्याच हाताखाली काम करायचा. आणि याने जेव्हा याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे जे ऑब्झर्वेशन्स वगैरे होते, जो डेटा होता कलेक्ट केलेला, तो चोरला आणि केपलर्स 3 लॉज दिले. त्यावर मग त्याने सुद्धा खूप काम केलं. आणि ऑब्झर्वेशन्स होते त्यातला जो पूर्ण कॅल्क्युलेशन्स वगैरे करून त्यांनी दिले ते केपलर्स 3 लॉज, जे की आपल्याला पुढे पाहायचे. ओके, 3 लॉज. ओके, त्यानंतर आला तो गॅलिलिओ. केपलर नंतर आला गॅलिलिओ, आणि गॅलिलिओनी डिस्कवर्ड केला तो म्हणजे टेलिस्कोप. ओके, पहिला टेलिस्कोप हू डिस्कवर्ड गॅलिलिओ. अर्थ जे सेंटर आहे हे चुकीचं कोणी सांगितलं? कॉपर्निकसने. बरोबर, टायको ब्राहेने सुद्धा त्याचं समर्थन केलं. आणि केपलरने जे लॉ दिले, ठीक आहे, त्याने फक्त ऑब्झर्वेशनवरून ते लॉ दिले. ओके, तर त्याला सुद्धा माहिती नव्हतं की असं का आहे. ओके, बट त्यानं सांगितलं की असं असं आहे. म्हणजे पहिला जो लॉ आहे, जसं की सन जो आहे तो सनभोवती जे प्लॅनेट्स फिरतात सर्क्युलर मोशनमध्ये नाही, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये नाही, तर इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. ओके, पाहूया आपण पुढे. पण इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात, पण का हे केपलरनी सुद्धा नव्हतं सांगितलं. नंतर गॅलिलिओनी त्याच्या टेलिस्कोपच्या सहाय्याने खूप सारे ऑब्झर्वेशन्स केले आणि त्याने सुद्धा की सन हा सेंटरला आहे अशा याला पाठिंबा दिला. ओके, आणि जे लास्ट झाला नंतर 100 वर्षांनी ते म्हणजे आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन, आणि त्यांनी मग ह्या सर्व गोष्टींमागचं कारण काय आहे ते एक्सप्लेन करून सांगितलं, आणि ते म्हणजेच युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर आपण तो पाहू पुढे पाहणारच आहोत काय आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. चला, तर आता मग पाहूया आपण, आता वळूया आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरकडे. ठीक आहे, तर यात सर्वात पहिलं आपण हिस्ट्री तर पाहिली आहे. आता आपण पाहणार आहोत की ॲक्च्युली न्यूटननी ग्रॅव्हिटीचा शोध कसा लावला. ठीक आहे, त्याबद्दलची जी स्टोरी आहे ती तुम्ही कधीही ऐकलीसुद्धा असेल बऱ्याच जणांनी. तर आता आपण बघणार आहोत की सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लावला. तर ही एक कथा आहे आणि खूप जण म्हणजे ॲक्च्युली काय झालं होतं काय असं ठोस म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे, पण असं सांगितलं जातं की एकदा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते. ठीक आहे, सपोज करा की हे आहे आपलं सफरचंदाचं झाड. ओके, याला हे सफरचंद असे लागले आहे. ठीक आहे, आणि इथे बसले आहे हे न्यूटन. झालं काय की जेव्हा हे बसले होते आणि ते एखाद्या विचारात ते मग्न होते, तर हा जो ॲपल आहे, झाड आहे ॲपल ट्री सफरचंदाचं. ओके, हा जो ॲपल आहे तो त्यांच्या डोक्यावर येऊन पडला. बरोबर, तर आपण जर असतो त्यांच्या जागी तर काय झालं असतं? अरे वा, ॲपल भेटला, खाल्ला असता आणि घराकडे पळालं असतं, आहे ना. पण ते न्यूटन होते, तर त्यांनी विचार केला की हे जे ॲपल आहे हे खालीच का बरं पडलं, म्हणजे ते आडवं का नाही गेलं, ते तिरपं का नाही गेलं, किंवा ते हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या डायरेक्शननी का नाही गेलं, किंवा ते वरती का नाही गेलं.
बरोबर, असा विचार त्यांनी केला. ओके. आणि ॲपल जे हे सफरचंद खाली पडलं, ते सफरचंदच खाली का पडलं, जमीनवरती का नाही गेली. बरोबर. तर अशा वेगवेगळ्या डायरेक्शननी त्यांनी मग विचार सुरू केला. ठीक आहे. ते आपल्यासारखे नव्हते खाल्ला आणि पडाले. त्यांनी हा विचार केला आणि शेवटी मग त्यांनी हा विचारांनी म्हणजे ह्या गोष्टीवर त्यांनी खूप विचार केला, खूप अभ्यास केला, खूप सारे एक्सपेरिमेंट्स केले, नंतर खूप डाटा कलेक्शन केला आणि त्याच्यावर खूप सारा विचार करून शेवटी मग त्यांनी जे कन्क्लुजन दिलं यावर, ओके, शेवटी मग त्यांनी यावर जे कन्क्लुजन दिलं ते कन्क्लुजन ज्याला आपण म्हणतो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी किंवा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ओके. म्हणजे हे सफरचंद पडलं, त्यांनी विचार केला की आडवं तिडवं वरती किंवा जमीनवरती असे वेगवेगळे विचार करून पाहिले, तसं का नाही होत, असंच का होत आहे. आणि यावर खूप विचार करून मग त्यांनी शेवटी कन्क्लुजन दिलं, ते म्हणजे आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर ह्यात त्यांनी एक गोष्ट आणखी सांगितली, ती म्हणजे हे बघा, आता हे सफरचंद खाली पडलं, बरोबर, म्हणजे काय, तर त्याला कुठली तरी अशी गोष्ट आहे जी की खाली ओढत आहे. बरोबर. कुठला तरी फोर्स आहे जो की त्या सफरचंदाला खाली ओढतोय. ओके. आणि त्यांनी आणखी हे सांगितलं की हा जो फोर्स जो कोणत्या त्याला खाली ओढत आहे, ज्याला आपण आज ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो, तो फोर्स ॲक्च्युली कुठनं ॲक्ट होत आहे, तर सेंटर ऑफ अर्थपासून ॲक्ट होत आहे. सेंटर ऑफ अर्थ, आपली पृथ्वी जी आहे त्याच्या सेंटरपासून. ओके. आपली पृथ्वी असेल तर ह्या सेंटरपासून तो फोर्स बाकी सरफेसवर काही असेल त्या सर्व गोष्टींना, जे आपलं ॲटमॉस्फिअर आहे, आपल्या पृथ्वीवरच्या नद्या वगैरे आहे, आपण स्वतः, झाडे आहे, ह्या सर्व गोष्टी पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पृथ्वीवर धरून आहे. ओके. कारण त्या फोर्सच्या अट्रॅक्शनमुळे त्या गोष्टी तिथे आहे. ओके. आणि हा जो फोर्स आहे हा ॲक्ट कुठे होत आहे, सेंटर ऑफ अर्थकडे. आणि म्हणूनच ते ॲपल जे पडलं ते खाली कावर पडलं, कारण ते सेंटर ऑफ अर्थकडे अट्रॅक्ट झालं, हे त्यांनी सांगितलं. ठीक आहे. तर हा होता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. तर काय न्यूटन्स लॉ, मग याचं स्टेटमेंट काय आहे, तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटीचं स्टेटमेंट आहे की एनी टू पार्टिकल्स इन द वर्ल्ड. ठीक आहे. याचं स्टेटमेंट हे बघा, आता याचं जे ऑफिशियल जे स्टेटमेंट आहे ते आपण पुढे शिकणारच आहोत, जे की पेपरामध्ये तुम्हाला तर तसं लिहावं लागेल. पण कुणी जर विचारलं की काय आहे, तर सोप्या शब्दात सांगायचं, एनी टू ऑब्जेक्ट्स इन द वर्ल्ड अट्रॅक्ट इच अदर. एनी टू किंवा पार्टिकल्स म्हणू शकता तुम्ही, ऑब्जेक्ट्स म्हणू शकता. ठीक आहे. पार्टिकल्स इन द युनिवर्स. ओके. इन द युनिवर्स अट्रॅक्ट इच अदर. ओके. आता याला तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये म्हणू शकता की एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स अट्रॅक्ट इच अदर बाय अ फोर्स विच वी कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, किंवा एव्हरी पार्टिकल इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर पार्टिकल विथ ए फोर्स कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. किंवा देअर एक्झिस्ट्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू पार्टिकल्स ऑर ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. तशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही सांगू शकता किंवा म्हणू शकता. पण याचं जे ऑफिशियल स्टेटमेंट आहे ते आपल्याला पुढे शिकायचंच आहे. तुम्ही बघा, इथे आपल्याला तो लॉच आहे सरळ, तो शिकायचाच आहे. तर बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर तिथे आपण बघू की काय आहे, पेपरात काय लिहायचं आहे, डिटेलमध्ये बघू तिथे. तर ही होती स्टोरी त्याची, जी की या पेजवर दिलेली आहे एवढी. तर ही स्टोरीसुद्धा पेपरमध्ये येणार नाही. ओके. मग आता इथलं काय लक्षात ठेवायचं आहे आणि कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. ओके. तर हे बघा, आज आपण हा पहिला पेज कंप्लीट केला आहे, पूर्ण कंप्लीट केला आहे. आणि कुठल्या गोष्टी यातल्या इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्ही अंडरलाईन करून घ्या. तर हा जो पहिला पॅरेग्राफ आहे त्यातल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे हे बघा. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ज्याला आपण फंडामेंटल फोर्स म्हणतो, बरोबर आहे. 4 फंडामेंटल फोर्सेसपैकी ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा एक फंडामेंटल फोर्स आहे. ओके. यातली कुठली गोष्ट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आणि लक्षात ठेवायची आहे, तर ती ही
की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. बरोबर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. ठीक आहे. आता याला युनिव्हर्सल फोर्स का म्हणतात? कारण जे युनिव्हर्स चालवतात ते फंडामेंटल फोर्सेस आहे. ह्याला युनिव्हर्सल याच्यासाठी म्हणतात कारण पूर्ण युनिव्हर्सपर्यंत हा फोर्स ॲक्ट करतो. म्हणजे आज इथं आपण पृथ्वीवर आहोत, पृथ्वीपासून जे शेकडो किलोमीटरवर, खूप कितीतरी किलोमीटर, पूर्ण युनिव्हर्सच्या टोकावर जरी ऑब्जेक्ट असेल तरी तिथपर्यंत हा फोर्स ॲक्ट करतो. आणि म्हणूनच पृथ्वीबाहेर जे चंद्र आहे किंवा तारे, ग्रह आहे, ते सर्व त्यांच्या पोझिशनवर कसे काय आहे की नाही? कारण त्यांना खाली आधार तर काही नाही, तर ते एकमेकांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तिथे एका जागी स्थिर आहेत. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे आणि म्हणूनच युनिव्हर्स जे आहे ते वरती स्टेबल आहे. ठीक आहे. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज युनिव्हर्सल फोर्स. ओके, हे स्टेटमेंट तुम्हाला समजलं आहे. ओके, आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे. अँड इट ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ. ठीक आहे, पृथ्वीवरच्या दोन ऑब्जेक्ट मध्ये तर ते ॲक्ट करतच, बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. कारण युनिव्हर्सल फोर्स आहे तर ऑब्व्हियसली अर्थच्याही दोन ऑब्जेक्टमध्ये तो फोर्स असणारच आहे आणि युनिव्हर्सच्याही दोन ऑब्जेक्टमध्ये तो फोर्स असणारच आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. ही लाईन तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. नेक्स्ट, हा जो ग्रॅव्हिटेशन सुरू होतो यातली पहिली जी लाईन आहे, ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. सहज लक्षात राहतं आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवा. ओके, तर हा होता फर्स्ट चॅप्टरवरचा फर्स्ट पेज. बाकी यातलं तुम्हाला काहीही लक्षात ठेवायचं नाही, यात फक्त ती स्टोरी सांगितली आहे जी मी तुम्हाला सांगितली आहे. ओके, आणि ह्या फोर्समुळेच मग तारे वगैरे सर्व एका जागी आहेत. ठीक आहे. आता न्यूटन्स विषयी पुढे माहिती दिली आहे, तर त्याआधी मी जरा तुम्हाला एक रिकॉल करायला सांगतो. इथे दिलेलं आहे कॅन यू रिकॉल. ठीक आहे, इथे विचारलं आहे की व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, आता मी तुम्हाला लिहून देत नाही, मी तुम्हाला तोंडी सांगतो. हवे असल्यास तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला आठवत असेल तर चांगलंच. ओके, तर व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. तर पहिला जो न्यूटनचा लॉ आहे, ठीक आहे, पहिला जो लॉ आहे तो काय आहे, मी तुम्हाला लिहून देत नाही, तुम्हाला हवे असल्यास लिहून घ्या किंवा तुम्ही जस्ट ऐकू शकता. एव्हरी बॉडी कंटिन्यूज टू बी इन द स्टेट ऑफ रेस्ट or of uniform motion unless it is acted upon by an external unbalanced force. म्हणजे प्रत्येक बॉडी कंटिन्यूज टू बी इन द स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे कुठलीही गोष्ट एक तर ती आपल्या ज्या रेस्टच्या स्टेटमध्ये होती स्टेबल तिथेच राहणार, किंवा ती ज्या कंटिन्यू मोशनमध्ये जात होती किंवा ती मूव्ह होत असेल तर कंटिन्यू त्या मोशनमध्येच राहणार जोपर्यंत तुम्ही तिला एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्सनी थांबवत नाही. म्हणजे बॉल जर मूव्ह होत आहे ती मूव्हच होत राहणार जर तुम्ही तिला थांबवलं नाही हाताने. ठीक आहे, हा होता पहिला लॉ. ओके, आणि दुसरा लॉ आहे द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पी ने डिनोट करतात मोमेंटम, तर dp by dt, okay, rate of change of momentum is directly proportional to the applied force and this rate change takes place in the direction of applied force. ठीक आहे, म्हणजे मोमेंटम एखाद्या बॉडी चेंज होतं कसं, तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फोर्सला. ठीक आहे, आणि तिसरा जो लॉ आहे एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे, तुम्ही भिंतीकडे बॉल फेकला, भिंतीने बॉल तुमच्याकडे परत दिला, सो एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हे 3 लॉज होते. ठीक आहे, हे सुद्धा पेपरात तुम्हाला विचारले जाणार नाही. ओके, जस्ट रिकॉल करायचं होतं, ते आपण केलंय. आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये न्यूटन विषयी थोडीशी माहिती दिली आहे, ती आपण बघू. ओके, ती सुद्धा अगेन पेपरात येणार नाही आहे, इम्पॉर्टंट नाही आहे. कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे हे बघा, मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवणार आहे, इम्पॉर्टंट गोष्टी सुद्धा सांगणार आहे. शिकताना सर्व शिकून घ्या म्हणजे पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. परंतु पेपराच्या वेळी फक्त इम्पॉर्टंट गोष्टीच वाचायच्या ज्या की मी तुम्हाला सांगणार आहे वेळोवेळी. ओके, आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट यात ग्रेट सर आयझॅक न्यूटन यांचं जे आहे ती माहिती दिली आहे.
हा बॉक्ससुद्धा अगेन इम्पॉर्टंट नाही आहे, पेपरात नाही येणार. फक्त मी तुम्हाला यातल्या मग कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सांगणार आहे, किंवा तुम्हाला नसेल ऐकायचं तर तुम्ही थोडा भाग इथला स्किप करू शकता व्हिडिओतला. ओके, तर यातल्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आहे तर यांची ग्रेट न्यूटन कुठल्या, हे बघा 16व्या शतकात होऊन गेले जेव्हा शिवाजी महाराज होते तेव्हा. ठीक आहे, आता यांच्याबद्दल लक्षात काय ठेवायचं आहे, ते इंग्लंडमध्ये होते. त्यांनी जे कंट्रीब्युशन केलं आहे सायन्सच्या फील्डमध्ये, जे काही त्यांनी डिस्कवरीज केले आहे त्या लक्षात ठेवा थोड्याफार. त्यातला जो पहिला लॉ आहे तो V=U+AT, हे आहेत लॉज ऑफ मोशन. सेकंड आहे V²=U² + 2as, आणि थर्ड आहे S=UT+½ ओके, हे लॉज आहे, पुढे सुद्धा कामी येणार आहे, त्यामुळे तुम्ही आणि शिकले आहे तुम्ही मागच्या वर्षी, हे लक्षात घ्या. किंवा तुम्हाला नसेल लक्षात राहतं इथे लिहून ठेवा, पुढे येणारच आहे ते लॉ. ओके, आणि हे पाठ करायचे आहे तुम्हाला. ओके, V=U+AT, V²=U² + 2as, S=UT+½ ठीक आहे. तर त्यांनी जे कंट्रीब्युशन दिलं आहे त्यामध्ये फर्स्ट जे आहे ते लॉज ऑफ मोशन, जे आत्ता आपण पाहिले ते. नंतर इक्वेशन्स ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशन ते आधीचे 3 इक्वेशन जे आत्ता आपण पाहिले ते. नंतर थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी दिली. ओके, तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या. ओके, आणि त्यानंतर त्यांनी मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा एक इम्पॉर्टंट काम केलं. इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स, त्याला म्हणतात कॅल्क्युलस. कॅल्क्युलस काय आहे ते तुम्हाला 11वी-12वीत कळेल. ठीक आहे, तर इथलं लक्षात ठेवायचं आहे एवढंच की त्यांनी काय काय दिलं, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, लॉज ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन, आणि इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स कॉल्ड कॅल्क्युलस, एवढंच. ओके, नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, जो की आपण पुढच्या भागात कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण हा शेअर करा, सो दॅट त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग, आणि भेटूया पुढच्या भागात.